वेलकम बॅक टू विनय भटक्या. मागच्या एपिसोड नंबर 4मध्ये आपण आलो होतो टाऊन हॉलमध्ये आणि इकडे आम्ही सगळ्यांचा ग्रुप फोटो घेतला. ग्रुप फोटो घेतल्यानंतर मग आम्ही टाऊन हॉलच्या मेन हॉलमध्ये गेलो आणि तिथून मकरंद साहेबांकडनं टाऊन हॉलबद्दलची माहिती घेतली. कलेक्टर ऑफिस, कोर्ट आणि बरीच काही माहिती घेतली. तर चला जाऊया मकरंद साहेबांकडे आणि थोडीशी फार राहिलेली माहिती घेऊ. हा ठाणा हेरिटेज वॉकिंग टूरचा 5वा आणि शेवटचा एपिसोड आहे. त्यांच्या मुलाच्या डोक्यात कल्पना आली होती की आपण एक असा टाउन हॉल बांधूया ठाण्यामध्ये जो अख्ख्या शहरासाठी एक कम्युनिटी हॉल म्हणून वापरता येईल. सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ, मीटिंग यासाठी तो वापरता येईल. पण त्या मुलाचं त्याने कामाची सुरुवात केली आणि दुर्दैवाने आकस्मिक निधन झालं. तर त्याच्या वडिलांनी बापूजी कावळजी दिवेचानी हा हॉल 1929 साली बांधून ठाणे शहराला दिला. ठाणे शहराच्या सार्वजनिक गोष्टींसाठी तो वापरला जात होता. गणेशोत्सव म्हणजे लोकमान्य आळीचा गणेशोत्सव आहे, जो ठाण्यातला एक 100 वर्ष पूर्ण केलेल्या गणेशोत्सवांपैकी एक आहे. 112 वर्ष त्याला जवळजवळ होती. तर त्याची सुरुवातही इथूनच झाली होती. आणि नंतरच्या काळात असं आलं की दुसऱ्या माहितीच्या वेळेला रेशनिंग पद्धत आली आणि रेशनिंगच्या याच्यामध्ये ह्या वास्तूचा उपयोग रेशनिंग ऑफिस म्हणून सुरू झाला आणि तो जवळजवळ 1980च्या दशकापर्यंत ही वास्तू रेशनिंग ऑफिसचं कार्यालय म्हणून वापरली जात होती. नंतर मग पुन्हा एकदा नागरिकांचे प्रयत्न आणि शासनाची मदत याच्यातून याचं रिनोव्हेशन सुरू झालं. अश्विनी जोशी कलेक्टर होते ठाण्याच्या, त्यांच्या कारकिर्दीत पहिल्या टप्प्यातलं रिनोव्हेशन झालं. राजेश नार्वेकर सर काही वर्षांपूर्वी आता गेल्या वर्षीपर्यंत ठाण्याला होते, आता नवी मुंबईला आहे. त्यांना ते स्वतः ठाणेकर असल्यामुळे त्यांना या गोष्टीत इंटरेस्ट होता, त्यामुळे त्यांनी पुन्हा चालना दिली आणि आज आपण बघतोय तो टाऊन हॉल आता सुसज्ज चांगल्या पद्धतीचं एक सभागृह आहे जे नगरपालिकेच्या ताब्यात आहे. महानगरपालिकेकडून हे रितसर तुम्हाला प्रकाशन समारंभ, मुलाखत, चर्चा, परिसंवाद यासाठी भाड्याने मिळू शकतं. गडकरी रंगात त्यांच्याच ऑफिसमध्ये याचं बुकिंग करता येतं. त्याचे रूल्स, त्याचं भाड्याचे चार्जेस वगैरे सगळे तिथे तुम्हाला समजू शकतात. तर आपण टाऊन हॉलमध्ये बसलेलो आणि आपला शेवटचा टप्पा आता जो असणार आहे तो आपण ठाण्याचं कोर्ट आणि कलेक्टर ऑफिस याच्यामधल्या रस्त्यातून जे सेंट्रल मैदानाच्या वरून सेंट जेम्स चर्चकडे जाऊ. तर ठाण्याचं कोर्ट आणि ठाण्याचं कलेक्टर ऑफिस या दोन्ही गोष्टी अर्थातच ब्रिटिशांची देणगी आहे. कारण जेव्हा 1818मध्ये पूर्ण महाराष्ट्रावरती ब्रिटिशांचा हमला आला तेव्हा ठाण्याचा त्यांनी कोर्ट आणि कलेक्टर ऑफिस आलं. त्यांनी तेव्हा ठाण्याचा कारभार ताब्यात घेताना शिलाहार काळापासूनची जी ठाण्याची विभागणी होती म्हणजे उत्तर कोकण भागाची राजधानी किंवा उत्तर कोकण भागाचं हेडक्वार्टर ती कायम केली. त्यामुळे तो जो ठाणे जिल्हा होता तो उत्तर कोकण जिल्हा म्हणून मानला जायचा आणि तो पालघरपासून महाडपर्यंत होता. त्यामुळे 1818मध्ये जेव्हा ठाण्याला पहिला कलेक्टर अपॉइंट केला गेला त्याचं नाव सिव्हिल मॅरिएट आहे. सिव्हिल मॅरिएट जेव्हा कलेक्टर झाला तेव्हा त्याच्याकडे एक हरक्युलियन टास्क होता की पालघरपासून महाडपर्यंत जमिनीची मोजणी करायची. त्यातली लागवडीला कुठली आहे, पडीक कुठली आहे, डोंगराळ कुठली आहे, जंगलाची कुठली आहे, मालकीची कुठली आहे, हे सगळे रेकॉर्ड्स बनवायचे. कारण रेव्हेन्यू त्याच्यातूनच जनरेट होणार होता. मग मधल्या युद्धाच्या धामधुमीमुळे, सत्ता बदलत राहिल्यामुळे लोक उद्योग म्हणजे शेती करणं थांबवलं होतं लोकांनी. त्यामुळे लोकांनी शेतीला प्रवृत्त व्हावं, शेती करावी म्हणून सिव्हिल मॅरिएटने एक स्कीम केली आणि जे सरकारी नोकर आहेत किंवा सरकारी सैन्यात काम करतात त्यांना प्रत्येकाच्या हुद्द्याप्रमाणे ठराविक एरियाची जमीन मोफत द्यायला सुरुवात केली की हवालदार असेल तर 10 गुंठे, जमादार असेल तर 12 गुंठे अशी. प्लस पहिले 5 वर्ष तुम्हाला गव्हर्नमेंट टॅक्सेस माफ, पण तुम्ही कल्टिवेशन सुरू करा, लागवडीखाली जमीन आणा, उत्पादन सुरू झालं पाहिजे या गोष्टी. त्याच सिव्हिल मॅरिएटने तेव्हा स्टुअर्ट एल्फिस्टन मुंबईचा गव्हर्नर होता, एल्फिस्टनकडे रिपोर्ट सबमिट केलेला होता की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शाळा अशा पद्धतीने असावी, त्या शाळेत विषय किती असावेत, शाळेतल्या शिक्षकांना पगार किती मिळावा हे सगळं त्यांनी सबमिट केलेलं होतं. विषयांमध्ये जे नंतर तेच विषय शाळांमध्ये कंटिन्यू झाले सुरुवातीच्या इंग्रजी सगळ्या शाळांमध्ये, त्याच्यामध्ये इंग्रजी भाषा, मराठी भाषा, अंकगणित, अर्थमॅटिक हा विषय आणि त्याच्या जोडीला सर्वे, लँड सर्वे हा विषय होता. कारण त्यांना सर्वेच हवे होते. त्यांना वेगवेगळ्या परिसरात ताब्यात घेतलेल्या मोजण्यासाठी ते तंत्र अवगत असलेली माणसं हवी होती. आणि मग त्याने दिलं होतं की बाबा मराठीच्या शिक्षकाला 100 रुपये पगार द्या वर्षाला त्या काळातले, पण त्या म्हणजे एवढा चांगला पगार ते द्यायला तयार होते.
त्यातल्या काही गोष्टी एल्फिस्टनने अंमलात आणल्या. त्यातूनच ठाण्याच्या पहिल्या शाळेला चालना मिळाली आणि 1820ला ठाण्यातली पहिली शाळा झाली. सेव्हिल मॅरियट कलेक्टर म्हणून जो काम करत होता, ते जे कलेक्टर ऑफिस आजचं जे तेच ब्रिटिशांच्या काळातलं कलेक्टर ऑफिस होतं. पण ब्रिटिशांच्या काळामध्ये ते कलेक्टर ऑफिस मुळात काय होतं, तर मुळात तो कोतवाल बुवाजी नाईक यांचा वाडा होता. आपण त्यांच्या पत्नीचं वृंदावन भुवनेश्वरला बघितलं. पेशव्यांकडे मराठ्यांकडे ठाणा आल्यानंतर बुवाजी नाईक ठाण्याचे कोतवाल होते, सिक्युरिटी इन्चार्ज होते. त्यांचं निवासस्थान बुवाजी नाईकांचा वाडा जो होता तो ब्रिटिशांनी ठाणे ताब्यात घेतल्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये कन्वर्ट केलं. बुवाजी नाईकांचा वाडा आणि त्यांना वतनात मिळालेली जमीन केवढी मोठी होती, तर पेढ्या मारुती जो आहे त्याचं देऊळ जिथे येतं तिथपर्यंत बुवाजी नाईकांची जमीन होती. आणि त्या मारुतीला म्हणून वाड्याच्या दिंडीवरचा मारुती असं तेव्हा म्हणायची पद्धत होती. नंतर तो पेढा भरल्यामुळे पेढ्या मारुती झाला. बुबाजी नाईकांच्या वाड्याचं रूपांतर कलेक्टर ऑफिसमध्ये जसं झालं तसं बुबाजी नाईकांच्या समोर कोर्ट आहे, त्या कोर्टाच्या ठिकाणी काय होतं, तर त्या कोर्टाच्या ठिकाणी सुभेदार बिवलकरांचा वाडा होता. आज कल्याणचा बिवलकरांचा वाडा प्रसिद्ध आहे, तो जतन केला गेलेला आहे, त्याचा लाकडी वास्तुकाम आणि सगळं थांबलेलं आहे. ठाण्याचा बिवलकरांचा वाडा मुळात बिवलकरांचं वास्तव्य इथे कमी असल्यामुळे त्या पद्धतीने जतन झाला नाही आणि कोर्ट आल्यानंतर त्याच्या पाडायला सुरुवात झाली आणि त्याचं रूपांतर वेगळ्या वेगळ्या विभागांमध्ये केलं गेलं. त्यातला शेवटचा पोर्शन बिवलकरांच्या वाड्याचा 88-89ला आम्ही बघितलेला आहे. विटांचं बांधकाम होतं ते आणि लाकडी छप्पर आणि असा भाग तो मोडकळीला म्हणून तोही पाडून टाकायला लागला आणि पूर्ण आधुनिक इमारत झाली. तिथे कोण राहायचं, तिथे कोर्ट तर होतंच, पण तिथे नॉर्थ कोकणचा पहिला डिस्ट्रिक्ट जज स्टीफन बॅबिंग्टन राहायचा. आपला आजचा जो हेरिटेज वॉक आहे त्याचा शेवट स्टीफन बॅबिंग्टनच्या स्मारकापाशी होणार आहे, त्यामुळे त्याचे सगळे विभाग आपण तिथे जाणून घेऊ. पण ह्या दोन प्रमुख इमारती आज ठाणे शहराच्या ॲडमिनिस्ट्रेशन आणि पॉलिटिकल आणि या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड असलेल्या त्या ब्रिटिश काळापासूनच्या आहेत. कलेक्टर ऑफिसवरचा एक ठराविक प्रसंग आहे 42च्या स्वातंत्र्य लढ्यातला. कौलारू होतं तेव्हाचं सगळं, तेव्हाची इमारत वेगळी होती, त्याचा फोटो यात बघायला मिळतो. त्या इमारतीच्या छपरावरती कौलांवरती युनियन जॅक फडकवलेला असायचा. तर तो युनियन जॅक काढून तिकडे काँग्रेसचा किंवा भारताचा तिरंगा झेंडा लावायचा असा एक बेत आखला. तो आखला कोणी, तर कुमुद गुप्ते ह्या 9वीत शिकणाऱ्या मुलीने. तिने तिच्या बरोबरच्या आणखी 4 मैत्रिणी गोळा केल्या आणि कलेक्टर ऑफिसच्या मागे एक झाड होतं, त्या झाडावरती चढून त्या झाडावरून त्या 2 मुली कुमुद गुप्ते आणि तिची आणखी एक मैत्रीण ह्या त्या कौलारू छपरावरती गेल्या. वेळ सकाळी 11:30-12ची. कलेक्टर ऑफिस सुरू झालेलं. कलेक्टर साहेब त्यांच्या दालनात बसून काम करते आणि ह्या मुली वरून मागून छपरावर चढल्या. खाली पहारा देणाऱ्या सैनिकांनी ते कळलं नाही वरती कोणी काय उद्योग करते. त्यांनी युनियन जॅक काढला, तिकडे भारताचा झेंडा लावला आणि मग घोषणा द्यायला सुरुवात केली, भारत माता की जय. तेव्हा लक्ष गेलं आणि मग आधी भीती त्या पडल्या ओढून तर काय व्हायचं म्हणून, आणि हे काय उद्योग केले त्यांनी युनियन जॅक काढला म्हणून त्यांना वरून खाली उतरवलं, पकडलं. कोर्ट समोरच होतं. ताबडतोब पोलिसांनी त्याला कोर्टात उभं केलं. कोर्टात उभं केल्यावरती नोंदणी सुरू झाली. नाव काय, कुमुद गुप्ते, वय किती, 14. नाव काय, उषा नाडकर्णी, वय किती, 13. हे म्हणाले सोडून द्या यांना, हे 15 वर्षाच्या खालचे आहे, त्यांना कायद्याने शिक्षा देऊन मिळणार नाही, त्याच्यामुळे यांना समज देऊन सोडून देण्यात येते. त्याच्यामुळे कलेक्टर ऑफिसवरचा ब्रिटिशांचा झेंडा काढून भारताचा झेंडा फडकवणार आहे त्या मुलीला केवळ समज देऊन सोडून देण्यात आलं. 13-14 वर्षाच्या त्या मुली होत्या, शाळेत शिकणाऱ्या होत्या आणि त्या काळामध्ये त्यांनी ते धाडस करून दाखवलं नव्हतं. कोर्टाच्या मध्ये एक स्वातंत्र्य म्हणजे 42ची चळवळीत एक क्रांतिकारी प्रकार करून बघायचा प्रयत्न झाला. मारुती कुमार ठाणेकर म्हणून ठाण्याचे क्रांतिकारक होते. मी त्यांची सगळी माहिती वाचली म्हटलं हे ठाण्याचे भगतसिंग आहेत. पण गंमत अशी की ते ठाण्याचे भगतसिंग त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात महात्मा गांधीजींचे कट्टर शिष्य होते. भिवंडी रोडला महात्मा गांधीजींच्या शिष्याचा आश्रम होता. तिकडे जाऊन ते गांधीजींचं सगळं संस्कार अहिंसेपासून चरख्यापर्यंत मारुती कुमार ठाणेकरांच्या मनावरती बिंबलेले होते. ते तिथे काम करायचे, ते तिथे राहायचे. ते चेंदणी कोळीवाडीवर ठाणेकर कुटुंब आजही आहे आणि मारुती कुमार त्या आश्रमात राहायचा. जेव्हा 1934 साली बिहारला मोठा भूकंप झाला तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांच्या बरोबर मारुती कुमार चौधरी सेवा कार्यात सहभागी होता. अतिशय ठाम गांधीवादी विचारांचा हा मुलगा. 42च्या चळवळीला जेव्हा या सगळ्या लोकांना अटक झाली 9 ऑगस्टला आणि त्यानंतर आता प्रत्येकाने चळवळ करायची आणि आपल्या मार्गाने करायची, तेव्हा त्याला असं रिअलाइज झालं, तेव्हा त्याला असं वाटलं की अहिंसक आंदोलनाने होणार नाही, आता बॉम्बच फोडले पाहिजे तरच ब्रिटिश सरकार जागे होती. आणि त्यानंतर पुढची 8 वर्ष
प्रमाणपत्र मिळेपर्यंत मारुतिकुमार चौधरी वेगवेगळ्या भागांमध्ये ठाणे आणि मुंबईच्या देशांतर करून पळत होते, राहत होते. ठाण्यामध्ये बंदुका आणणं, सुरुंगाची दारू आणणं, बॉम्ब देणं हे उद्योग त्यांनी केले. ठाणे कोर्टामध्ये त्यांनी बॉम्बलास्ट करून आणला. त्याच्यासाठी त्यांनी तो रोजचा जो दूधवाला होता त्याच्याशी संगनमत करून त्या दूधवाल्याच्या ऐवजी तिथे वरती जज राहायचे, खाली कोर्ट होतं, त्या जजकडे दूध टाकायला दूधवाला जायचा. त्या दूधवाल्याशी संगनमत करून दूधवाल्याच्या ऐवजी मारुतिकुमार आणि त्यांचे एक मित्र सायकलवरून दुधाची चरबी घेऊन गेले. जजला दूध दिलं, खाली उतरल्यावर बिल्डिंगच्या मागच्या बाजूला गेले आणि रेकॉर्ड रूममध्ये 2 बॉम्ब टाकून ठेवले की ते थोड्या वेळानंतर फुटतील. अशा पद्धतीचे केमिकल बॉम्ब होते. ते फुटले, ते रेकॉर्ड रूममध्ये आग लागली. याच्या पलीकडे फार काही नुकसान झालं नाही, पण या सगळ्या रुमरच्या घडामोडी इथे घडली आहेत. सेंट्रल मैदान आपल्याला दिसतं आणि अनेकांना प्रश्न पडतो की ठाणे इतकं झपाट्याने बदललेलं आहे. जुन्या इमारती वाढे गेले, मैदान गेले, हे एक मैदान कसं शिल्लक आहे आणि ते पण ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असतं. तर ते शिल्लक राहायचं कारण असं आहे की ते ठाण्यामध्ये जरी असलं तरी ते सेंट्रल डिफेन्स मिनिस्ट्रीच्या खात्याचं मैदान आहे. त्याच्यामुळे त्या मैदानामध्ये कोणीच काही करू शकत नाही. 1960 साली राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता की पोलीस लाईन जुनी झाली, ते नवीन पोलीस लाईन बांधायला बस सेंट्रल मैदानाचा काही भाग द्यावा. तो प्रस्ताव तेव्हा फेटाळला गेला. मग त्याच्या अलीकडे आपण आता जिथून चालत जातो तिकडे नवीन पोलीस लाईन बांधली गेलेली आहे, जी कोर्टाच्या मागच्या बाजूला येते. तर ते सेंट्रल मैदान हे ब्रिटिशांच्या काळात निर्माण झालेलं होतं. ब्रिटिशांनी किल्ला ताब्यात घेतल्यानंतर सगळ्यात आधी किल्ल्याच्या भोवतालची बरीचशी झाडं आणि सगळी घरं काढून टाकली आणि मैदानाचा सपाट भाग केला, जेणेकरून त्याच्या आधाराने किल्ल्यावरती कोणाला हल्ला करता येईल. आणि मग 2 रस्ते आखून त्यांनी केले. एक ते जेलचं जे तळ आहे त्याला तेव्हा घोसाळा तलाव म्हणायचे. त्या घोसाळा तलावाच्या काठाला एक ॲव्हेन्यू आणि आज सेंट्रल मैदानाच्या मधून एक तिरपा रस्ता जातो, तो एक ॲव्हेन्यू असं त्यांनी केलं. ते झाडं लावलेली होती. मग इकडे कलेक्टर, इकडे जज, इकडे इंग्लिश शाळा, असं सगळं होतं. गॅझेटमध्ये त्या माणसाने वर्णन खूप छान केलेलं. म्हणाला की संध्याकाळच्या वेळेला सगळी असताना जात असला की त्या ॲव्हेन्यूवरती उभं राहिलं आणि 2 मिनिटं डोळे बंद केले आणि परत उघडले तर मला भास असा होतो की मी लंडनच्या कुठल्या तरी उपनगरामध्ये आहे. मागून चर्चचे बेल मला ऐकू येते, ते सेंट जेम्स चर्च होतं तिकडे, त्याचे टोले मला ऐकू येते. सूर्य असताना जातो, समोर एक जुना किल्ला आहे आणि माझ्या अवतीभोवती फार छान मैदान असं पसरलेलं आहे. तर ते सेंट्रल मैदान आहे. आता हे असं मोकळं मैदान आणि हा किल्ला कसा दिसायचा आणि ते कसं असायचं, तर आजच्या वागची आठवण म्हणून हे एक चित्र स्केच आहे. जेम्स वेल्श या सैनिकाने 1820 साली काढलेलं आहे. आणि जेम्स वेल्श हा सैनिक भेटीवरती आल्यानंतर भारतात मुंबईत काही दिवस राहिला. मुंबईहून तो स्टीफन बॅबिंग्टन जो डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे त्याची ओळख काढून त्याच्याबरोबर ठाण्याला आला. त्याने त्याच्या पुस्तकात म्हटलेलं आहे की आम्ही बोटीने ठाण्याला आलो आणि बंदरात उतरून मग स्टीफनच्या घरी गेलो. कारण ब्रिटिशांनी 1853 साली रेल्वे बांधली. रेल्वे बांधल्यानंतर ठाण्याकडून कल्याणकडे जाणारा जो मार्ग होता त्याच्यात पहिल्यांदाच खाडीचा अडथळा होता. उंबऱ्याला खाडी होती, ठाण्याला खाडी होती. त्या खाडीवरचे पूल ब्रिटिशांनी तेव्हा बांधले. पण 1853 साली ठाणा आणि कळवा यांना जोडणारा रस्त्याचा पूल नव्हता, त्याला रोड कॉन्टॅक्टच नव्हता. रेल्वेचा पूल बांधल्यानंतर 15 वर्षांनी तो पूल बांधला गेला पहिल्यांदा. आणि मजेदार भाग असा आहे की तो पूल जेव्हा बांधला गेला होता तेव्हा अख्ख्या ठाण्यात काय, अख्ख्या महाराष्ट्रात काय, अख्ख्या भारतामध्ये एकही ऑटोमोबाईल 4 चाकी गाडी नव्हती. त्या गाड्या भारतामध्ये नंतर आल्या. मग त्या पुलावरून कोण जायचं, त्या पुलावरून छकडा, टांगा, बग्गी किंवा चालणारी माणसं हे लोकच त्या पुलाचा वापर करायचे. पण ठाणा कळवा तो पूल बांधल्यामुळे ठाणा बाय रोड कल्याण, पुणा, नाशिक या भागाशी कनेक्ट झालं. अन्यथा ठाण्याहून कळव्याला किंवा विटाव्याला जायचं तरीही मचव्याने जावं लागायचं. हे जसं मी तुम्हाला एक चित्र देतो तसं आणखी एक चित्र आहे, दळवी सरांच्या पुस्तकात ते दिलेलं आहे की ठाण्याच्या भागात कळव्याला जाण्यासाठी मचव्याची वाट बघत बसलेलं कुटुंब, असे एक ब्रिटिश चित्रकारांनी काढलेले चित्र आहे. कळव्याचा पूल पहिल्यांदा रेल्वे बांधल्यानंतर 15 वर्षांनी बांधला. त्यानंतर त्याचं पुनर्निर्माण आणि त्याचं नव्याने बांधायचं काम हे विठ्ठल सायंका नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं गेलं. ते 1914 मध्ये त्याने तो पूल बांधला जो आपण 2014 पर्यंत वापरत होतो. आजही तुम्ही बघाल तर जुन्या कळव्या पुलाचं स्ट्रक्चर अतिशय मजबूत आहे, दगडी बांधणीचं आहे. 2014ला जे चोरटे ड्रेजर्स असतात, वाळूची तस्करी करणारे असतात, त्यातल्या एका ड्रेजरने मध्यरात्री पुलाला धडक मारली आणि त्याचे काही चिरे निकळले. म्हणून सावधगिरीचा भाग म्हणून तो ट्रान्सपोर्टला बंद केला गेला. माझ्याकडे आता गेल्या महिन्यामध्ये आर्किटेक्टचा ग्रुप होता या सिक्युरिटी वॉकसाठी.
ठाण्यातले सिनियर मोस्ट म्हणजे 75 वर्षाचे उल्हास प्रधान आहेत आमचे, ते आर्किटेक्ट होते, बाकीची लोक होती. त्यांना मी सांगितलं, म्हटलं तुम्ही लोकांनी प्रोजेक्ट केला पाहिजे की तो जो हेरिटेज कळव्याचा जुना ब्रिज आहे ना, तो हेरिटेज स्ट्रक्चर मेंटेन करा ना, डेकोरेट करा, त्याच्यावरती वाहनं नाही सोडायची, पण लोक चालत फिरायला येऊ शकतील. संध्याकाळी तिथे उभारून सूर्यास्त बघता येईल लोकांना, तिथे फुलांचे ताटवे करता येतील, तिथे आणखी काही गोष्टी करता येतील. एक ओपन एअर ऑडिटोरियम स्टेट सारखं ती गोष्ट म्हणून वापरतोय. युरोपमध्ये कितीतरी ठिकाणी अशा गोष्टी केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये ती वास्तूचं पण जतन होतं, नागरिकांसाठी रिक्रिएशन मिळतं आणि तो इतिहास लोकांसमोर राहतो. अशा पद्धतीने ते व्हायला पाहिजे, पण ते झालं नाही. विठ्ठल साहेबांची आणखी 2 कोणा ठाण्यात आहेत. एक म्हणजे दमाडी इस्टेटला दत्त मंदिर आहे, जे विठ्ठल साहेबांना दत्त मंदिर म्हणूनच ओळखलं जातं. ती संपूर्ण प्रॉपर्टी विठ्ठल साहेबांची. विठ्ठल साहेबांचं पूर्ण नाव विठ्ठल साहेबना यादव, यादव हे त्यांचं आडनाव आहे. ते तेलुगू होते, तेलुगू कम्युनिटीमधले होते. साहेबना हे गावाचं नाव आहे त्यांच्या ॲक्च्युली, आणि त्या काळच्या पद्धतीप्रमाणे नाव आणि गावाचं नाव याची पद्धत असल्यामुळे विठ्ठल साहेबना असं ते स्वयंने उल्लेख झाला. आज त्यांचे जे वंशज आहेत ते तिथे राहतात, ते सगळे यादवच आडनाव लावतात. त्यांचे वडील पुरावलेले होते. या मुलाने वयाच्या 16व्या 17व्या वर्षी ब्रिटिशांची बांधकामं जोरात चालू होती, बांधकामाची कॉन्ट्रॅक्ट द्यायला सुरुवात केली आणि पहिल्या 2 वर्षात 2 ब्रिटिश आर्किटेक्टच्या लक्षात आलं की ह्या मुलाला शास्त्रीय शिक्षण नाहीये इंजिनिअरिंगचं किंवा आर्किटेक्चरचं, पण याला समजलं, याला नकाशा दाखवला की कळतं कसं उभारायचं आहे बांधकाम आणि तो अचूक उभारतो. त्यामुळे मुंबईतल्या 6 महत्त्वाच्या वास्तू विठ्ठल साहेबांनी उभारलेल्या आहेत. जनरल पोस्ट ऑफिसची जी इमारत आहे बीडी स्टेशनच्या शेजारी, ती विठ्ठल साहेबांनी उभारलेली आहे. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, औदुंबर म्युझियम, ती इमारत विठ्ठल साहेबांनी उभारलेली आहे. तुम्ही जेव्हा मंत्रालयाकडे येता तेव्हा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची अतिशय दिमागदार गोल इमारत आहे, ती विठ्ठल साहेबांनी उभारलेली आहे. त्याच्यामुळे ते विठ्ठल साहेबांना ठाण्यामध्ये स्थायिक झाले. त्यांचे एक गुरु होते, ते ठाण्यातले नंद महाराज म्हणून होते. त्या विठ्ठल साहेबांना गुरुबाळ होतं, तर नंद महाराजांनी त्यांना सांगितलं की तू एक दत्त मंदिर बांध, तिथे तुझी जागा आहे ठाण्यामध्ये, तिथे तुला मूल होईल. आणि त्यांना मुलगा झाला. त्याप्रमाणे 1912ला बांधलेलं ते विठ्ठल साहेबांना दत्त मंदिर आहे. त्यानंतर 14ला ती फॅमिली पूर्ण ठाण्यात राहायला आली. विठ्ठल साहेबांनी कळव्याचा पूल बांधला. बाकी पुण्याला भावेश स्कूल आहे पेरुगेटच्या जवळ, जर कोणी बघितलं असेल तर ती पूर्ण दगडी इमारत जी जुनी आहे ना, ती विठ्ठल साहेबांनी स्वतःच्या खर्चाने बांधून शाळेला देणगी म्हणून दिलेली आहे. आजही त्या शाळेच्या ऑफिसमध्ये विठ्ठल साहेबांचा बस आहे ठेवलेला, फोटो आहे आणि बरीच वर्ष ती शाळा विठ्ठल साहेबांचा स्मृतिदिन साजरा करायची. ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल आहे, त्याला विठ्ठल साहेबांचं नाव मिळालं कारण विठ्ठल साहेबांना धर्मादाय दवाखाना ठाण्यात सुरू करायचा होता. तो त्यांच्या कारकिर्दीत हयातीत शक्य झाला नाही, पण त्यांचा मुलगा नारायण साहेब जो त्यांच्या एवढाच ऍक्टिव्ह होता, त्यानेही बिल्डिंगची कॉन्ट्रॅक्टचीच कामं केली. त्याने सिव्हिल हॉस्पिटल नव्याने बांधून दिलं 1935 साली आणि त्याला नाव विठ्ठल साहेबांना हे दिलं. आज सिव्हिल हॉस्पिटल काढून तिथं नवीन होत आहे, पण त्या नव्याने होणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं नावही विठ्ठल साहेबांना जनरल रुग्णालय हेच असणार आहे. हे हॉस्पिटलने मान्य केलं, हे शासनाने मान्य केलं. त्याच्यामुळे शहराची माणसं जोडली जातात, त्यांच्याकडून काही काही कामं करतात. नारायण साहेबांनी बांधलेली मुंबईतली महत्त्वाची इमारत म्हणजे एक्सप्रेस टॉवर्स. एक्सप्रेस टॉवर्स नारायण साहेबांनी बांधलेले आहे आणि ती तेव्हा आशियातली सगळ्यात उंच इमारत होती. जेव्हा बांधला गेला तेव्हा 78 साली ती सगळ्यात उंच इमारत होती. तर ही सगळी माणसं, हा सगळा परिसर याच्याशी जोडलेला आहे आणि हे फोटो आता म्हणजे चित्र आहे, जे कॉपीज मी तुम्हाला देतोय की ज्याच्यामुळे जुन्या काळातलं किल्ला आणि किल्ल्याच्या भोवतालचा परिसर कसा होता याची एक आठवण तुमच्याकडे राहील. जेव्हा ठाण्यात समजलं होतं तर मी लगेच 10 दिवसांनी आईला भेटायला आलो होते. तर तेव्हा जेव्हा योगा चिंतन समजलं होतं तेव्हा ह्या हॉलमध्ये तो सत्कार झाला आणि मग त्यानंतर खूप गर्दी झाली. पण शेवटी असं ठरलं की आपण सगळ्यांनी गडकरी रंगायचं नाव आहे, पण त्यामध्ये मी असोसिएटेड विथ दिस हॉल अभिमान आहे. बरीचशी इंटरेस्टिंग माहिती घेतल्यानंतर आम्ही टाऊन हॉलमधनं निघालो आणि हा जो रोड बघताय हा ठाणा स्टेशनवरनं कोट नाक्याला येणारा हा रस्ता आहे. संडे असल्यामुळे आज सगळी दुकानं इथूनची बंद आहेत आणि समोर दिसतंय हे ठाण्याचं कोर्ट. हे फेमस कोर्ट आहे ठाण्याचं आणि हा परिसर जो दिसतोय हा कोर्टच्या आजूबाजूचा परिसर ज्याला टेंबी नाका असं म्हणतात. आता आपण कोर्टवरनं इथून उजव्या साईडला जाऊ तर उजव्या साईडला जे दिसते हे कलेक्टर ऑफिस. भयंकर गर्दी असते
वीकडेजला. आणि लेफ्ट साईडला जी भिंत दिसते याच्या पलीकडे आहे ठाण्याचं कोर्ट. याच कोर्टवर रोडवरनं आपण पुढे जाणार आहोत आणि तिथून लेफ्ट घेणार आहोत सेंट जेम्स कोर्ट चर्च बघण्याकरता. ही सगळी दिसतं या राईट हँड साईडचा कलेक्टर ऑफिस ही बिल्डिंग आहे. ही नवीन झालेली बिल्डिंग आहे. जुन्या बिल्डिंगचे काय फोटो कुठे सापडले नाहीत. वाहतूकसुद्धा आज बरीचशी कमी आहे कारण संडे होता म्हणून. अदरवाईज तुम्ही वीकडेजला इथे आला तर इथे भयंकर गर्दी असते. तर ही सगळी टीम आमची आता चालत शेवटच्या साईट बघण्याकरता आम्ही चाललो आहोत. ते सेंट जेम्स चर्च. ही सगळी मंडळी आहेत आमच्या याची. आता आपण आलेलो आहे कोर्टच्या इथे आणि तिथून आपण लेफ्ट घेणार आहेत. आणि हा समोरचा दिसतो आहे हा मोठा हा चौक आहे. आणि राईट हँडला तुम्ही बघाल तर तो अशोक स्तंभ आहे. बऱ्याच वर्षापासून हा अशोक स्तंभ या नाक्यावर मध्यभागी आहे. नुकतंच त्याचं रिनोव्हेशनसुद्धा झालेलं आहे. आणि राईट हँड साईडला पुढे गेलं तर पोलीस कमिशनरचं ऑफिस आहे. समोरच्या तुम्ही रोडने गेले तर कळव्याला जातो. ज्या ब्रिजबद्दल आपण मकरंद साहेबांकडनं ऐकलो, ठाणा आणि कळव्याला जोडणारा ब्रिज, तो हेरिटेज ब्रिज आहे. अजूनही तसा उभा आहे समोरच्या रोडने गेला तर. आणि आता जर आपण वळलेलो आहे लेफ्टला तर समोर जे दिसते हे सेंट्रल मैदान. जे मगाशी सेंट्रल मैदानबद्दल जोशी साहेबांनी आपल्याला सांगितलं की अजून हे मैदान कसं काय असंच्या असं राहिले, त्याच्यावर कुठली कन्स्ट्रक्शन कशी झाली नाहीत त्याच्याबद्दलची आपल्याला माहिती आपण ऐकली. इवन आपल्याला जो फोटो दिला आहे त्या फोटोमध्ये जे दिसणारं ग्राउंड जे दिसतंय ते हेच ते मैदान आहे. आणि त्या मैदानाच्या पलीकडे जो ठाणा किल्ला म्हणून, ठाणा फोर्ट म्हणून ओळखला जातो, ते आता सध्या ठाणा जेल म्हणून फेमस आहे. पुढे सरळ तुम्ही चालून आला का इथे एक मोठा लेक लागतो. त्याला ठाणा जेलचं तलाव असं सुद्धा आम्ही ठाण्यातले लोक बोलतो. लेफ्ट साईडला दिसते हे ठाण्याचं पोस्ट ऑफिस, मेन हेड ऑफिस आहे त्याचं. आणि ती समोर राईट हँड साईडला जी गाडी दिसते ती लेक आहे. लेकच्या पलीकडच्या साईडला आहे ते ठाणा जेल आहे. सुंदर असा हा परिसर झालेला आहे आता सध्या. लेफ्ट हँड साईडला पोलीस कॉलनी आहे. इथे पोलीस वसाहत म्हणून त्याला ओळखलं जातं. आणि त्याच्याच मागच्या साईडला सिव्हिल हॉस्पिटल आहे. आता आपण आलेलो आहे सेंट जेम्स चर्चच्या इकडे. आतमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला जे दिसतं हे मोठं स्ट्रक्चर, फार जुनं स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला जोशी साहेबांकडनं आपण घेऊ. जवळजवळ 200 वर्षापूर्वीचं हे चर्च आहे.
हॅलो हॅलो नमस्कार. आपण आता ठाणा हेरिटेज वॉकच्या अगदी शेवटच्या टप्प्यात, शेवटच्या हेरिटेज लोकेशनवरती आहोत. आपल्या पाठीमागे जे आहे ते सेंट जेम्स चर्च. ख्रिश्चनांमध्ये रोमन कॅथलिक आणि प्रोटेस्टंट असे दोन प्रमुख पंथ असतात. रोमन कॅथलिक जे आहेत ते प्रामुख्याने मदर मेरीला मानणारे किंवा तिची उपासना करणारे असतात, आणि प्रोटेस्टंट जे आहेत ते क्राइस्टला, येशू ख्रिस्ताची उपासना करणारे असतात. प्रोटेस्टंट पंथीयांचं आपण ह्या कब्रस्तानात उभे आहोत, सिमेट्री ग्रेव्हयार्ड आहे, हे या चर्चपेक्षा जुनं आहे, चर्चच्या आधीचं आहे. कारण जेव्हा ब्रिटिश इकडे आले 1871-72मध्ये, त्यानंतर ते इथे रेग्युलरली राहायला लागले, आणि मग त्यांचे अधिकारी, त्यांच्याबरोबर आलेली माणसं, त्यांचे कुटुंबीय, त्यांचं निधन झाल्यानंतर पुरण्याची जागा तर किल्ल्याच्या समोर मोकळी असलेली एक जागा म्हणूनही निवडली गेलेली होती. आणि मग त्यांनी हे गव्हर्नरकडे अर्ज पाठवला की ठाण्यामध्ये आता आम्ही बऱ्यापैकी सेटल चांगले झालेले आहोत, तर आम्हाला एक चर्च बांधून द्या. कारण जे ठाण्यातलं मुख्य चर्च आहे ते कॅथलिक पंथाचं आहे, ते आपल्या पंथाचं नाही. तर एल्फिस्टनच्या बायकोने, म्हणजे जो गव्हर्नर होता मुंबईचा, त्याच्या बायकोने, लेडी एल्फिस्टनने पुढाकार घेतला, आणि एक जेम्स टेट म्हणून मिलिटरीमधले आर्किटेक्ट होते, त्यांच्याकडून एक प्लॅन डिझाईन करून घेतला. आणि आपण मागे जे बघतोय ते 1825ला उभारलेलं स्ट्रक्चर आहे. त्याची कौलं फक्त काढली गेली मधल्या काळात, कारण ती साकारणी करणं परवडत नव्हतं आणि कठीण व्हायचं पावसाळ्यात, म्हणून पत्रे घातले गेले, काचा बदलल्या गेल्या. बाकी स्ट्रक्चर तेच आहे, बाकी स्ट्रक्चर बदललेलं नाही. हेरिटेज प्रॉपर्टी असल्यामुळे त्याला खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत. 1825 ते 2025, म्हणजे पुढच्या वर्षी ते आता 200 वर्ष पूर्ण करेल. आणि दोज पीपल आर ट्राईंग हार्ड टू रेज द फंड्स, कारण कोविडच्या आधी दिलवारा म्हणून जे आर्किटेक्ट आहेत, ज्यांनी सेंट जॉनचं रिनोव्हेशन केलं, किंवा भायखळ्याच्या कॅथेड्रलचं रिनोव्हेशन केलं, फ्लोरा फाउंटनचं रिनोव्हेशन केलं, त्यांनीच या चर्चच्या रिनोव्हेशनचा अभ्यास करून 6 महिने प्लॅन बनवून दिलेला होता. कोविडच्या आधी तो खर्च 1.5 कोटी होता, आता तो खर्च साधारण 3 कोटीपर्यंत गेला आहे. आणि त्याचे फादर भोसले, ते चांगले मित्र आहेत माझे, ते मला वाटतात मकरंद 35 लाख नाही आम्ही जमा करू शकत आहोत. 3 कोटी कुठून आणायचे आणि कुठून चर्चचं रिनोव्हेशन करायचं, तर त्यांच्यापुढची एक ती मोठी समस्या आहे. पण आपण आत्ता इथे उभे आहोत स्टीफन बॅबिंग्टन, नॉर्थ कोकण डिस्ट्रिक्टचा पहिला डिस्ट्रिक्ट जज, याच्या स्मारकापाशी. मी म्हटलं तसं 1818ला स्टीफन बॅबिंग्टन हा ठाण्याचा किंवा नॉर्थ कोकण डिस्ट्रिक्टचा डिस्ट्रिक्ट जज म्हणून अपॉइंट झाला. इंग्लंडमध्ये जन्माला आलेला हा गृहस्थ. इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसमध्ये काम करायचं होतं, त्यामुळे ईस्ट इंडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन तो भारतात आला. भारतात आल्यानंतर त्याच्या हुशारीमुळे आणि क्वालिफिकेशनमुळे गव्हर्नरचा सेक्रेटरी म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झालेली होती. आणि त्याच्याविषयी सगळ्या उच्चपदस्थ वर्तुळामध्ये खूप एक चांगली भावना होती की व्हेरी प्रॉमिसिंग यंग फेलो, तो कदाचित पुढे मागे गव्हर्नरसुद्धा होऊ शकेल, इतका चांगला आहे. कारण त्याला स्थानिकांशी खूप चांगल्या पद्धतीने संवाद साधता येतो, त्याला स्थानिक भाषा चांगल्या अवगत आहेत, तो अतिशय जनरस आहे, कनवाळू आहे. आणि कोर्टामध्ये हिटिंग होतं, आर्ग्युमेंट्स होतात, भडकाभडकी होते, तेव्हा तो काहीतरी छान असं खुमासदार वाक्य बोलून वातावरणातला ताण कमी करण्यात एक्सपर्ट आहे. ठाण्याला तो होता, 3-1 वर्ष ठाण्यामध्ये तो होता. त्याचं ठाण्यातलं काम बघून एल्फिस्टनने त्याला मुंबई इलाक्याच्या कायद्यात करावयाच्या सुधारणा या कमिटीचा चीफ नेमलं होतं, आणि त्याने वर्षभरामध्ये त्या कमिटीचं काम कंप्लीट करून एल्फिस्टनकडे कायद्याच्या संदर्भातला नवीन कोड काय असावा याचा रिपोर्ट सबमिट केलेला होता. त्याला सदर अदालत, म्हणजे जे हायकोर्ट मुंबईचं होतं, तिकडे जज म्हणून त्याला प्रमोशन झालेलं होतं, आणि तो मुंबईला शिफ्टही झालेला होता. नंतर काही कामासाठी म्हणून तो ठाण्यामध्ये आला. सिव्हिल मॅरिटच्या समोरच तो आधी राहायचा, कारण कोर्टाची इमारत आणि कलेक्टर ऑफ समोर आहे. सिव्हिल मॅरिट त्याचा मित्र होता, आणि आज स्वाभाविकच तो सिव्हिल मॅरिटकडे आलेला होता, ठाण्यात आल्यावर उतरला होता. संध्याकाळी सिव्हिल मॅरिट, स्टीफन बॅबिंग्टन आणि आणखी काही अधिकारी गप्पा मारत होते, आणि तेव्हा एक खबर आली की उजिवली या भागामध्ये आग लागली. उजिवली म्हणजे आजचा माझीवडा. ठाण्यातली अनेक नावं जी आहेत ना, ती महिकावतीच्या बखरीत पण मिळतात. म्हणजे चरई, चेंदणी, पाचपखाडी, उथळसर, ही सगळी नावं 12व्या शतकापासूनची आहेत. तर उजिवली हे माझीवड्याचं नाव होतं तेव्हा. तर उजिवलीला आग लागली, त्यांनी माणसं पाठवली, फायर ब्रिगेडची टीम पाठवली, आणि स्वतः कलेक्टर आणि हा बॅबिंग्टन आणि बाकीचे अधिकारी बघायला गेले. ते घर पेटलेलं, माणसं आत अडकले. कोण माणसं आहेत, कुठल्या धर्माची आहेत, नाव काय, कोणाला काही माहीत नाही. बॅबिंग्टन अतिशय कनवाळू होता, तो त्या लोकांबरोबर घरात घुसला, त्या अडकलेल्या माणसांचे जीव वाचवायला. आणि अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने, त्याच्यात तो स्वतःच खूप होरपळला.
त्याला बाहेर काढलं कसं तरी आणि कलेक्टरच्या बंगल्यावरती आणलं आणि लोकांना ठाण्यात खबर पसरली की बॅबिंग्टन साहेब जखमी झाला आहे आणि अवस्था खूप वाईट आहे. गॅझेटियरमधलं वर्णन आहे की सगळं ठाणं कलेक्टरच्या घरासमोर एकवटलं, उभं राहिलं. रात्रभर लोक उभे होते आणि प्रार्थना करत होते की बॅबिंग्टन साहेबाचा जीव वाचू दे. ती प्रार्थना काही यशस्वी झाली नाही. वयाच्या 35व्या वर्षी हायकोर्टचा जज, ज्याला कुठल्या घरात कोण माणसं आहेत हे नावगाव माहीत नसताना आग लागलेल्या माणसाला वाचवलं पाहिजे या कर्तव्य भावनेने आणि तनवाळू मनाने तो चिरला आणि स्वतःच्या प्राणांना मुकला. त्याचं हे स्मारक आहे. भायखळ्याचं जे चर्च आहे तिथेही त्याचं एक स्मारक आहे. तुम्हाला बॅबिंग्टन कसा होता याविषयी कुतूहल असेल तर एशियाटिक सोसायटीला भेट द्या. एशियाटिक सोसायटीमध्ये बॅबिंग्टनचा पुतळा आहे, जो बॅबिंग्टनच्या निधनानंतर मुंबईतल्या एका रस्त्यासाठी उभारला होता. जे ब्रिटिशांचे पुतळे हलवले त्यातले बरेच एशियाटिक सोसायटीत ठेवले. त्याच्यामध्ये बॅबिंग्टनचा तो असा बसला आहे, रोमन पद्धतीचा रोप त्याने अंगात घातला आहे आणि त्याच्या हातात मोठी पुस्तकं आहेत, तो वाचन करतोय असा त्याचा पुतळा आहे. तो तिकडे बघायला मिळेल. इथे तुम्ही वरती जाऊन त्याचा एपिटाफ मृत्यूलेख अवश्य वाचा. तो 4 भाषांमध्ये आहे. तो मराठीत आहे, तो फारसीमध्ये आहे, तो अरेबिकमध्ये आहे, तो इंग्लिशमध्ये आहे आणि त्याच्यात त्याला लावलेली विशेषणं वाचा. म्हणजे त्याच्याविषयीचा आदर आणि त्याचं व्यक्तिमत्व कळू शकतं. त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं की सगळ्या ठाणेकरांनी किमान एकदा तरी येऊन इकडे कृतज्ञता व्यक्त करायला हवी आणि हेरिटेज वॉकच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही जागा, या माणसाचं काम, हे चर्च, हे सगळं पोचवायचा मी प्रयत्न करतो. तुमच्यासारखे लोक प्रतिसाद देतात आणि येतात तेव्हा उत्साह वाढतो. त्याच्यामुळे हे काम हेरिटेज वॉकचं असं चालू राहील. पुढच्या महिन्यातही हेरिटेज वॉक असेल. आपण प्रयत्न करूया 27 मार्चच्या आगेमागे किंवा 27 मार्चला सुद्धा मी जेलर जे रणसुभे म्हणून आहेत त्यांच्याशी बोलून जर परवानगी मिळाली तर किल्ल्याचा काही भाग जर आपल्याला बघता आला तर 27 मार्चला त्याची व्यवस्था करता येत असेल तर बघूया. सगळ्यांचे मनापासून आभार. तुमच्या इतर मित्रमंडळींना अवश्य सांगा या हेरिटेज वॉकविषयी आणि पुढच्या महिन्याच्या वॉकमध्येही तुमच्यातले काही जणांना परत यायचं असेल तर येऊ शकता. माझ्याकडे 1-2 रिपीटर्स असे होते की अरे परत येतो आम्ही, ऐकायला आवडेल ते, खूप काय काय आहे ते, मजा येते ऐकायला. कारण आपल्याला माहीत नसतं आपल्या गावात पूर्वी काय घडलं आहे, कोण माणसं होती, काय नावं होती. तर तो इतिहास पुढे जाण्यासाठी हे गरजेचं आहे. सो वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. आणि जाता जाता हे मी बाकी जो पोटापाण्याचा उद्योग करतो विहंगा ट्रॅव्हल्स म्हणून, जंगल सफारी आणि ऑफबीट डेस्टिनेशन्स, त्याची माहितीपत्रक आहेत, ती कोणाला हवी असतील तर घेऊ शकता तुम्ही. ते सेम आहे. हो टाकतो हो हो. नंतर आम्ही चर्चच्या आतमध्ये जाऊन चर्चचं आर्किटेक्चर कसं आहे ते बघितलं. सुंदर असं हे चर्च आहे. व्हेरी सिम्पल चर्च आहेत पण दिसायला अतिशय सुंदर असं हे आतमधनं चर्च आहे. तर असं करत आमचं ठाणे हेरिटेज वॉकिंग टूर इथे संपली. जवळजवळ 7:15लाच चालू केलेली टूर 11:30 वाजता संपली. मकरंद साहेबांनी अतिशय सुंदर पद्धतीने ठाण्याचा प्राचीन इतिहास आम्हा सर्वांना अगदी व्यवस्थित सांगितला. त्यांचं नॉलेज, त्यांचं डेडिकेशन आणि त्यांचं प्रेझेंटेशन स्किल बघून आम्ही सर्वच खुश झालो. आमच्या ह्या सर्व ग्रुपकडनं मकरंद साहेबांचे मनपूर्वक आभार. जर तुम्हाला कोणाला इथे ही टूर घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच मकरंद जोशींना कॉन्टॅक्ट करा. हा कॉन्टॅक्ट नंबर मी त्यांचा इथे खाली देत आहे आणि त्यांना फोन करून नेक्स्ट हेरिटेज वॉकिंग टूर कधी आहे त्याची चौकशी करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्स मकरंद साहेब. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्ससुद्धा करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.